बीच वर पोहोचलेलो आहे तर बघू शकताय सगळे बॉईज बाहेर पडले जरा मस्त फिरायला. एका रेषेत चला स्कूल ट्रिप लावले आपण. एका रेषेत असं बरोबर गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. तर गोवा सिरीजच्या दुसऱ्या व्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. तर सगळी गेल्यात बघा, सगळी रिकामं पडले. सगळी पुढे गेल्यात. मला जरा सर्दी होती म्हणून मी आत्ता उठले आणि सगळी बीचवर गेल्यात. समोरच बीच आहे तर आता जाणार चालत तिथं. बघू आज काय काय करते. मजा तर लय करायची आहे. कसं आहे आउटफिट फॉर द डे म्हणजे आत्ता पुरतं तर घालणार आहे. भारी दिसते ना, टॉप इन टॉप एकदम बीच लुक. पण सर्दीनं पूर्ण वाट लावलेली आहे आपली. सगळे नाश्त्याला बसलेले आहेत आणि माझी सर्दी वाढत चालली आहे, घाम येत चाललाय. जास्त आजारी पडायला नको अशी इच्छा आहे माझी. चिकन सँडविच, कॉफी, सगळी कोल्ड कॉफी प्याल्यात. मला ब्लॅक कॉफी प्यायची वेळ आल्या. कोल्ड कॉफी घुमवला आहे ना मी, प्याले ब्लॅक कॉफी. पुढे नाश्ता झालेला आहे तर आम्ही चालत चाललोय बीच पर्यंत. चालतोय रस्ता संपत नाही. चाललोय काल आल्यापासून. अरे मला चालायलाच नको वाटते रे, चालायला नको वाटते तर चाललोय. काल आल्यापासून बीच बघितलेला आहे. आता जरा बघूया, जरा समुद्रात फेकूया याला, होय ना? चालते. तर चला बीच वर पोहोचलेलो आहे तर बघू शकताय. चटका बसाल्यात, लय चटका बसल्यात. तू क्रॉक्स घातलायस, तू तर चटका नसतात. तर क्रॉक्स मध्ये वाळू गेल्यावर कसलं चटका बसतात. दुःख याचं वेगळंच आहे, तुम्ही समजून घ्या. आणि तडजोड तेवढी असणारच. तडजोड म्हटल्यावर व्यंकटेशची आठवण आली. तर चला कुठली पण म्हणाल्या तर जाऊया. सर्फिंग करता येते काय सांगते? सर्फबोर्ड आहे कुठं आहे? तर लेट्स गो. जरा पाण्यात पाय घालूया. आलोय तसं भिजायचं नाही, मी तर भिजणार नाही कारण सॉरी मला सर्दी झालेली आहे. विचार करेन भिजायचा. नाही बाबा, मी भिजणार नाही. निषेध आहे भिजायला. लेट्स गो. लाटा मोठ्या आहेत लई, समोर बघू शकताय. आणि कोंदोलीम बीच वर जरा सेफ कमी आहे कारण मधनं डायरेक्ट खोल आहे. तर जास्त आत जाण्याचं रिस्क कोणच घेऊ नका. नाही जाचीला वाहून पवायला जातोस बाळ. स्विमिंग टँक मध्ये पोहता येते काय? आणि आता लक्षात आले मी सनस्क्रीम लावलेला आहे आणि मी टॅन पडणार आहे. तू लावलेस? हा मी बघितलो पण ते आता राहू दे. चला बरोबर आलोय म्हटल्यावर उतरूया पाण्यात. ही लहान पोरं ऑलरेडी गेल्यात. आम्ही पण चाललोय सगळे. हमारा नेता जैसा हो, पुष्कर लकड़ी मैन जैसा हो. हे वाहून कसला शंख मिळाला.
पाण्यातनं. ही आमची मम्मी लहान पोरगी आणि या दोन लहान पोरी. काय काकड्या, हा त्या सगळ्यात लहान आहेत मावश्या माझ्या. काकड्या बिकड्या खात बसल्या. काका आंबा कैरा काय असेल ते. चला जरा फिरून येतो आम्ही पण. इथं बसून कंटाळा येतात. पाण्यात बाहेर आले केसाची वाट लागली आहे सगळी. हाईट पडणार आहे खूप. हा होय तिचे कपडे पण ओले आहेत. त्याच्यावर नुसतं कपडे अडकवले. चला सगळे बॉईज बाहेर पडले जरा मस्त फिरायला. हे आहेत दोघं. याचा कायम एकच पोज आहे. जरा काय तर नवीन तर दे मर्दा. पोरी बिरी बघणार तुला असं करणार आहेस काय? मनात त्यांच्या काळजात दुखाल ना. कळतं का नाही तुला? असं ते दुखू दे. हो का? बरं पुष्कर पण आलाय. चला जरा फिरून या. वाट लागल्या पूर्ण. जरा टी शर्ट घ्यायला आलोय. स्लीवलेस एक टी शर्ट घेतो. जरा गरम लईच व्हायली. हाँ ये वाला ग्रे या उसके पीछे ब्लैक वाला है. बघतो जरा घालून. यो टी शर्ट घेतलेलो आहे. मस्त दिसायला आहे. जरा बीच बॉडी दिसायला पाहिजे की. दिसायला पाहिजे का नाही? दिसायला पाहिजे ना. 100% जिम करते दिसायला पाहिजे ना. दाखवायसाठी करते मी. दाखवायसाठी नाही स्वतःसाठी करते. तू दाखवायसाठी करतेस. दिसत तर अंगावर दिसत तर नाही तुझ्या सध्या. बरं चालते. रुमाल घेतले मस्त. ऊन लागायला नको. कसं आहे कसं दिसते मी पण बघितलेलं नाही. आता व्हिडिओ संपल्यावर बघणार. भारी दिसते काय? दिसते की. गोव्यातलं वाटवले लोकल. हा पोरी बघणार काय? ती बघणार काय? आता जी ती गेली ती साईडनं बघणार काय? ओके बघितली. चला एका रेषेत चला. स्कूल ट्रिप लावले आपण. एका रेषेत असं बरोबर आहे. चला कुठे नाही आलाय तुम्ही? सर तुम्हाला आता नाही आल्यात वाईन शॉप मध्ये. तुम्हाला दारू पाजणार आणि लोड करून गटरीत पाडणार. चेष्टा करावली. आम्ही पित नाही कोणच. आम्ही सज्जन सोजवळ पोर आहे. गोंडस एकदम. चेहऱ्यावर तुम्हाला दिसत असेल. जरा सेक्सी लुक आहे फक्त गोंडस पोरांचा. दारू म्हणजे काय माहित नाही. वी डोंट ड्रिंक, वी डोंट सपोर्ट, वी ओनली ड्रिंक वॉटर. हॅपी बर्थडे. लेट्स गो. चला तर ट्रायपॉड पण मिळालेला आहे बॅगेतनं. कुठं तर स्विमिंग करताना टाइमला स्विमलेस लावायला बरं वाटेल ना. 100%. फिजिक बघा कशी आहे. नो फिजिक, 0 फिजिक तरी पण कॉन्फिडन्स लेवल 100. चला तर काही आता चेंज केले. मस्तपैकी जाऊया स्विमिंग करूया. जरा खालती जायचं आहे. स्ट्रगल आहे बाबा इथनं चालायला म्हणजे. तर आता लय लांब आहे. आणि आता चालली स्विमिंग करायला. आपल्यावर यश विराज, यश द सुपरस्टार. त्यानंतर अजून काय म्हणू. पोरी बघायला लागली. तर चला आता लेट्स गो. आणि हॅट कशी आहे? सर्दी जरा त्रास आहे पण हॅट मस्त आहे. चला जरा हे गेटच्या बाहेर जाऊन स्विमिंग पूल त्या साईडला आहे. स्ट्रगल आहे. प्रॉपर व्लॉगर आदित्य पाटील द स्टार व्लॉगर. कसं आहे सगळं इक्विपमेंट भाड्या किती विषय काय आपला लांब ना सगळं. पिक्चर टाईप एकदम पिक्चर टाईप. खाली घेतो पडायचं भीती आहे अजून. तर लेट्स गो. तुम्हाला स्विमिंग पूल दाखवतो बिल्डिंगचा. मस्त आहे. आणि जरा थंड होऊया. थंडगार थंड. हा तर हा स्विमिंग पूल आहे मस्त. आणि अरे फुटबॉल नाही पाहिलं होता. कोण आणणार आहे काय? स्ट्रगल करणार आहे का एवढं? मुगला सांग क्या राहिला. हा मुगू आहे. मुगू आणेल. पाण्यात फुटबॉल खेळू ना. जरा थंड होऊ ना. मम्मा हाय कर. हाय. मम्मीचं लक्ष नाही. पाण्यात थंडगार व्हिडिओ बनते फक्त 5 मिनिटाला. तर स्विमिंग पूल तर मस्त आहे इथला. एक नंबर आहे. ह्याच्या पहिला मी आलोय म्हणजे इथं. काय नाही हे डेकोरेशन नव्हतं काहीच ज्यावेळी आलतो त्यावेळी मी लास्ट टाइम.
आणि रेस्टॉरंट पण पूलच्या साईडलाच आहे म्हणून बरं आहे. काय खायला बिला मागवायला लागलं तर चिल ना. माझ्या पाठीवरचा टॅटू बघा. बाबा तर ह्याचं म्हणणं आहे की बरे की तर ह्याचं म्हणणं आहे की याला टॅटू काढायचा आहे पण घरातले याला काढू देत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? मी काय ह्याला म्हणतोय डायरेक्ट काढून जा घरी. काय काढून गेला लय काय करतील? चाकू घेऊन मागं लागतील की नरडं कापतील नाही चमडं काढतील हाताचं. का काढून आलाय टॅटू म्हणून? बाबा पाणी आले भासतील हाताला घालवतील टॅटू. एवढंच करतील लय काय करणार नाहीत. इतनाच करेंगे. जास्त काय होणार आहे? हा तर आता आम्ही करणार आहे डॉल्फिन शो. थांबा रे पाणी आले कॅमेऱ्यावर. हा डॉल्फिन शो आणि द डॉल्फिन आणि या रिंगच्या मधनं डॉल्फिनला घालवणार आहे. तर तुम्हाला दाखवतो जरा व्हिडिओ काढ. हा बस हा प्लसच्या बटन बघ. हा डॉल्फिन नाही कुत्र्याचा पट्टा वाटालाय. द डॉल्फिन नाही द कुत्र्याचा पट्टा. कसा असं तर आता डॅडी प्रकाश काका आणि सचिन काका रेस लावणार आहेत पाण्यात. आणि डॅडी आमचे लांब न मोठी स्टार्ट घेणार आहेत वाटतं. बघूया जरा दाखवतो थांबा कशी आहे रेस दाखवतो. हे सचिन काका वॉर्मअप करायलात. हा हे डॅडी आमचे बघा. हे जिंकले डॅडी जिंकले. हे आज तिथं बघा विनर घोषित झालेला. ढकललं. चला आता स्विमिंग झालेला आहे. लेट्स गो. जरा आवरूया मस्त. जरा सर्दी होणार आहे आता. काय सर्दी होणार आहे? सर्दी होय मला सर्दी होणार आहे. लय जरा त्रास झालाय. आता तर काय वाटत झाले. आता जरा एनर्जी मध्ये आहे म्हणून बॉडी चिल आहे. आपण चिल काय हे पुष्करी चड्डी वडल्या मी स्विमिंग पूल मध्ये. असं दे की अजून 2 दिवस आहेत. 2 दिवसात चड्डी काय उघडा करतो तुला पूर्ण. नो वरीज. किती वेळा अंघोळ पुष्कर पडलास काय? पोरगे बोललायस काय? झोपलंय त्यात. अरे मस्त आवरलेला आहे. होय निवांत जातो. केस सोडून सगळं व्यवस्थित आहे. तुझी काय केस पण व्यवस्थित आहे. मस्त ओव्हरसाइज शर्ट खाली गाठातच आहे. मी सगळी चालली जेवायला आल्यात आणि मम्मा त्यांनी काय बोर झाल्यात. ती घरातच जेवणार म्हणजे रूमवर जेवणार म्हटली. त्यांना पार्सल आणून देतील डॅडी. आम्ही मस्त पेट पूजा करणे का और सो जाने का और दुपार उठ के फिरणे का. तुम्हाला वाटत असेल मी एक्सप्लोर का करत आहे गोवा. तर मला सुट्टी म्हणजे फिरणं लय आवडत नाही. मला चिल करणं आवडेल निवांत. कपडे झालं मग अशी म्हणाल तो यांना घ्या कपडे. ते दोघांना हे आत्ता घ्यायला उठल्यात. तर त्यांना कपडे घेतो आणि जरा जेवतो. बिर्याणी खाऊया. आंघोळ केलंस काय? बरं वाटलं? छान वाटलं? पावडर लावलीस? लिपस्टिक लावलीस? फाउंडेशन हे लय चुकीचं आहे. हे फोटो बिटो काढायचं गर्लफ्रेंडला पाठवायचं. कुठला कपडे चांगला आहे ते घ्यायचं. माझा कसा विषय आहे गर्लफ्रेंड नाही. बरं आता हे कारण असतात. मी माझं मला आवडते ते घेते. हे लय चांगलं. मी मम्माच बॉय आहे. मी मम्माच बॉय आहे रे. मी मम्मीला विचारून घेतोय सगळं. मी कोणाला विचारून घेत नाही. ओके आम्ही सगळी जेवायला द कॉन्डोलिम देखला आई गे तेवढ्याच वर खाणार. द कॉन्डोलिम देखला. भूक लागलाय. बिर्याणीच खाईन कारण मगाशी एवढं सगळं खाल्ले जरा पूलच्या साईडला. त्यानं तर लय खाल्लाय पुष्करनं. ती एवढं खाते पण वाढत कसं नाही मला आजपर्यंत प्रश्न पडलाय. नंतर आपण शोध करूया त्यावर घरी गेल्यावर. ओके खुश राहा. बिर्याणी खावा खुश राहा. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? तुला विचारले काय झाले तर आता बाहेर पडले सगळी.
बघू कुठे जातो, जरा फिरून येतो, कसं जातो, कुठे जातो, काय करतो. कसं म्हणजे गाडीतनं तुला उतरू इथे, हातात एक वाटी देऊ आणि चिल्लर मागायला लावू. हे मला तर गरज वाटायला लागल्या. आलो इथं, जरा इथं उतर्या, मस्त व्ह्यू आहे. आता बेवर आहे मी. इथनं पुढं परत गेला की जरा समुद्र आहे. फोर्टला जायचं म्हणाले, जरा फोर्ट बघतो ॲग्वाडा, जे मी बघितले, यांनी बघितलेलं नाही आणि ह्यांना पण बघितलेलं नाही. कशी दिसायलाच माहिती, लाल लाल झाले. मी लाल झाले, मी सगळ्यात जास्त लाल झाले, मला सगळ्यात जास्त घाम आलाय आणि फिरा लागलोय मस्त निवांत. गाडी घेतलोय एक तोपर्यंत घरातल्यांकडनं आणि आलोय. तर लेट्स गो, चला. मी आलेलो आहे फोर्टला, ॲग्वाडा फोर्टला. तर आता इथं पार्किंगला 100 रुपये दिले. बघतो आता, जरा तिकीट काढतो, कसं कसं आहे तुम्हाला पण सांगतो आणि आज दाखवतो कसं आहे फोर्ट. तर पेमेंटचे 2 विषय आहेत. एक तर कॅश केला तर पर तिकीट 25 रुपये, ऑनलाईन केला तर पर तिकीट 20 रुपये. आणि ऑनलाईनची गव्हर्नमेंटची साईट आहे वाटतं, कारण गव्हर्नमेंटचा ॲन्युअल येते. आणि फॉरेनर्सला पण वेगळं आहे, फॉरेनर्सला 300 रुपये पर तिकीट आहे. म्हणजे हे काय वेगळं काय आहे मला माहीत नाही, पण आहे वेगळं. चला तर फोर्ट कसं आहे बघूया. गर्दी तर बरीच आहे, बरीच सॉरी, मराठीत चुकाले माझं, माफ करा. आणि तर परत एकदा तिकीट विचारतात. ते असं फोटो बिटो लावल्यात इकडे, इथे इथं गर्दी आहे, यांना मधनं उठवा रे, मला बाहेर दाखवतो. तर हा फोर्ट असा आहे, हे जुनं लाईट हाऊस आहे वाटतं, असं माझं तर म्हणणं आहे. केवढासा वाटतोस बघ. चला, मस्त तिरंगा फडकवलाय आपल्याला इथं फोर्टवर, मस्त वाटते बघून असं. व्ह्यू आहे माझ्या. 5-15 झाल्यात. रित्याला मी काल म्हटलेलो थंबनेल करून ठेव, भावानं केलेलं नाही, टायटल पण केलेलं नव्हतं, तसंच व्हिडिओ पोस्ट झालेला. मी रित्याला टायटल टाक म्हटलेलं, विदाऊट टायटल विदाऊट सगळं डायरेक्ट व्हिडिओ पोस्ट झाला आहे. असं दे. तर चला आता बाहेर आहे, तेवढं काय तर व्हायचं, बाहेर आल्यावर एखाद दुसरा दिवस व्हायचं का नाही रे, चालायचं ना. गोवा व्लॉगची सिरीज चालायला पाहिजे. फक्त डेंजर व्ह्यू पडा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सगळ्यांना पाठवा, ओळखी ज्यांना, सुट्टी देऊ नका शेअर करायला. असा होता फोर्ट. आता बघू आणि काय करते. तर जरा थंबनेल पहिला मारतो गाडीत बसल्या. हे रित्यानं काम अवघड केलंय, बाहेर आल्यावर पण काम करायला लावायला. म्हटलं 2 दिवस काम करायचं नाही तर त्रास, आजारात त्रास, सगळ्यात त्रास. आणि परत आम्ही बाहेर पडलोय रूमवर जायला. जातो जरा, झोपतो, मस्त उठतो, मग रात्री फिरायला जाऊया परत. सगळी आवरून परत बाहेर पडलेलो आहे आम्ही पुष्कर. आता परत कपडे बदलले, जरा आउटफिट चेक देतो आणि बरं वाटायला जरा मगासपेक्षा झोपून उठल्यामुळं. तर बघू काय करते, लेट्स सी. तर आता फायनली बागा बीचवर पोहोचलेलो आहे. हे झटापटा करत मुगो आहे, यश आहे, ही सगळी आवरा लागल्यात. इथे ट्रॅफिक एकतर एवढं, भांडणं साईडच्यांबरोबर, मी घालणार पहिला असं करत करत आम्ही आलोय. आम्ही दोघांना दिले शिव्या, दोघांना. कोल्हापुरातलीच गाडी होती, काय माणूस होता माहिती आहे. गाडी आम्ही आलोय पहिला आणि आमच्या मागं पुढेच दाबा लागलाय. एक तर रॉंग साईडनं आलाय आणि दाबा लागलाय. अरे काय गरज आहे, 1 नंबर मागे गेलास तर काय फरक पडते. पण आम्ही नंबरात थांबलेलो, आम्ही का सोडू, बरोबर आहे का नाही. 100% होय, मारायला पाहिलं होतं त्याला, पण नाही, आम्ही वाद करत नाही. सोजवळ पोर आहे ना आम्ही, विसरला काय सोजवळ. तर आता आम्ही आलेलो आहे इथं, जरा पाणी बिनी घेतलो, जरा फिरूया. हे खुळा आहे, कुठनं झाडं सांडला याला काय माहिती. तर इथं असं सीन आहे सगळा. आणि बागाला तसं मला जास्त आवडत नाही, पण आता आले, घरातल्यांना आवडते. ब्रिटोजला जाणार आहे जेवायला. ब्रिटोज इज मस्ट गोव्याला आल्यावर जेवायला. आयुष्यात आजचा ज्ञान देतो तुम्हाला. आयुष्यात 2 प्रकारची पोरं असतात. एक असं कायम फोनवर व्यस्त असणारी, पोरगी बरोबर बोलत, आणि एक माझ्यासारखी ज्यांना काही फिकर नाही, काय नाही, निवांत राहणारी.
तर तुम्ही डिसाईड करा. हा यो आता बोलायला स्नॅपचॅट वर बोलून झाले आता. तर माझं म्हणणं आहे की एक तर माझ्यासारखा राहावा निवांत, नाहीतर ह्यासारखा राहावा. आणि अशी पोरं लग्न झाल्यावर नवऱ्याचा बायकोचं हे होत आहेत कुत्र, असं माझं म्हणणं आहे. हे असं होणार आहे. बघूया की बघूया काय लय वर्ष नाही आहेत, 5-6 वर्षात लग्न होणार आहेत. 5-6 वर्षात बघूया ना. मला गोव्यात आलं हे कळत नाही की मी रात्री काळं कसं दिसतोय. तू अजून गोरा दिसालायस, मी का काळं पडले? तू पण काळच पडलेस. अरे माझी स्किनच ऑइल तू पण काळं पडलायस. हा मी पण. हा ऑइली स्किन मला काळं दिसते का? हा तर आम्ही आलोय आता ब्रिटोजला बसलोय, मस्त जेवण मागवले. तोपर्यंत आमच्यासाठी बुबू शॉपिंग करायला गेल्या, मम्मा शॉपिंग करायला गेल्या. बायकांचं असंच असते, कुठं पण जावा कधी पण जावा, शॉपिंग पहिला असते, जेवण नंतर, सगळं नंतर. याच्यासाठी शॉपिंग पहिला असते का मला आजपर्यंत कळालेलं नाही. तर स्त्री कुणालाच आजपर्यंत कळलेलं नाही असं सगळे म्हणतात. सत्य आहे, असू दे, चालवायचं. नो ऑप्शन. सोफिस्टिकेटेड जिंदगी चमच्यानं खाना और ये हे रिएलिटी डायरेक्ट हातानं घुमवा. सकाळी जेवण येऊपर्यंत म्हटलं आम्ही फिरून येऊया. असं रस्त्यावर फिरायला बाहेर पडले. काय किंडे. आता जर माझं असं म्हणणं आहे की मुलीला कानाचं मशीन एक गिफ्ट करूया, गरज आहे. आवाज करायला याचा आवाज बघा केवढ्या जोरात आहे. हे होपलेस उगाच जोरात ओरडते, काय अर्थ नाही काय नाही, उगाच व्या 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 व्या. तुमच्या मम्मीची सवय लागली याला. बरोबर आहे काय. नो होप. तर इथं आलोय चालत सगळे आलेले आहेत. पंगत बसल्यासारखं बसलोय आम्ही. हा बघूया पडणार टोपण. अरे परफेक्ट. प्रॉन्स बिर्याणी कधी पण इथं आला की प्रॉन्स बिर्याणी ट्राय करा, मस्त आहे. सचिन का तुम्ही घ्या म्हटलेला सकाळ वाजता. असला त्रास आहे यो बागाच्या पार्किंग मध्ये. कमीत कमी आता 15 मिनिटं झालं पार्किंग साठी बाहेर जायला थांबले. पार्किंग मध्ये गाडी लावायला पण नाही, बाहेर जायला थांबले. वात आलाय, एकतर दमलोय एवढं, एक्झॉस्ट झाल्या बॉडी, त्यात आजारी आहे, त्यात गाडी चालवून माझी घाम सगळा गेलाय. बारीक होणार आहे मी एवढा असं वाटायला मला, एवढा घाम गेलाय माझा. मानसिक छळ यु नो. तर आलेलो आहे परत चेहऱ्याची सगळ्या वाट लावून. झोपा काढायला इथं लवकर पोचून आम्ही अडकलेलो ट्रॅफिक मध्ये. होय यांचा काय वाद चालत राहील. चला तर काही जातसाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.